Hello friends, welcome to my channel. जवाहर सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल केसापुरी कॅम्प माजरगाव तालुका माजरगाव डिस्ट्रिक्ट बीड. We discuss in briefly after complete our reading. Now let's start to the reading to the poem. The twins, in form and features, face and limb, I grew so like my brother. That fox got taking me for him, and catch and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch, for one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse, we, my brother John got christened me, and I got christened him. This fatal likeness even dogged my footsteps when at school, and I was always getting flogged. For John turned out a fool, I put this question fruitlessly. To everyone I knew, what would you do if you were me? To prove that you were you. Our close remembrance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on. And when I died, the neighbors came and buried brother John. So friends, let's discuss in briefly to the each and every lines of the poem. Look, in form and features. Form and features. Form means रचना and features. Features म्हणजे काही वैशिष्ट्ये. Face and limb. I grew so like my brother. माझ्या भावाची म्हणजे ट्विन्स म्हणजे जुळे. आणि कवी सांगतायत की माझा भाऊ ज्याप्रमाणे वाढत होता, ज्याप्रमाणे त्याची रचना होत होती, ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही फीचर्स दिसत होते, त्याप्रमाणेच माझी पण वाढ होत होती. दॅट फॉक्स, FOLKS, फॉक्स म्हणजे पीपल. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. टेकिंग म्हणजेच घेणे. जे लोक यायचे आणि टेकिंग मी फॉर हिम त्याला समजून ते मला घेत असत. अँड ईच फॉर वन अनदर. इट पझल्ड ऑल आवर कीच अँड कीन. आता कीच अँड कीन म्हणजे याचा अर्थ दिलेला आहे रिलेटिव्स, ज्याला आपण गेस्ट म्हणू, पाहुणे. रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक. हे काय करायचे, गोंधळून जायचे. इट रीच्ड अ फिअरफुल पीच. PITCH. पीच म्हणजे लिमिट.
या ठिकाणी इट रीच्ड अ फिअरफुल पिच, अशी एक भीती मनामध्ये निर्माण व्हायची. अँड फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, आणि आमच्या दोघांपैकी एक जण या ठिकाणी ट्विन म्हणून जन्माला आलेलं होतं. यट नॉट अ सोल न्यू विच, परंतु या ठिकाणी ते कोण आहे किंवा आमच्या दोघांपैकी कोणाचा अगोदर जन्म झाला हे या ठिकाणी न्यू विच, सर्व काही गोष्टी नोचा पास्ट टेन्स न्यू दिलेला आहे. न्यू म्हणजे जाणणे, माहीत असणे. नेक्स्ट स्टांजा. वन डे टू मेक द मॅटर वर्स, म्हणजे एक दिवशी अचानक एक असं मॅटर घडलं जे वर्स, चांगलं मॅटर घडलेलं नव्हतं. बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड, त्यावेळेला आमचं नामकरण झालेलं नव्हतं. नामकरण म्हणजे आम्हाला नावं दिलेली नव्हती. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, नर्सने आम्हाला वॉश केलं म्हणजे चांगलं धुतलं, आणि वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, असं वाटत होतं की या ठिकाणी आम्ही दोघंही पूर्णपणे मिक्स झालेलो होतो असं म्हटलेलं आहे. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, आता डिक्रीचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे ऑर्डर किंवा सूचना. समजा काय सांगितलेले, अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, ते कदाचित या ठिकाणी दुर्दैवानेच, फेट म्हणजे दैव म्हणून, दैवानेच घडलेलं होतं. और रॅदर नर्स विम, विमचा अर्थ आहे या ठिकाणी सडन चेंज ऑफ माइंड, अचानक मनामध्ये झालेला बदल, याला विम असं म्हटलेलं आहे. की माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी, या ठिकाणी माझ्या भावाला, माझं नाव बघा, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी, माझं नाव हे माझ्या भावाला दिलं गेलं. अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम, आणि त्याचं नाव मला दिलं गेलं. म्हणजे नेम चेंज झालेलं होतं. दिस फॅटल लाईकनेस, आता फॅटल म्हणजेच या ठिकाणी हार्मफुल, इजादायक, त्रासदायक म्हणू आपण. दिस फॅटल लाईकनेस इव्हन डॉग्ड, पहा डॉग्ड म्हणजे छिन्न विछिन्न किंवा असं म्हणता येईल की या ठिकाणी बघा डॉग्ड, DOGGED, डॉग्डचा मिनिंग आहे दिलेलं की कंटिन्यू टू फॉलो, म्हणजे सातत्याने हे काम करत राहणे. म्हणजे दिस पॅटर्न लाईकनेस इव्हन डॉग्ड, ह्या अशा ज्या गोष्टी होत्या आमच्या दोघांमधील जे कन्फ्युजन, लोकांचं जे कन्फ्युजन होतं हे चालत राहिलं. माय फूट स्टेप्स वेन ॲट स्कूल, जेव्हा मी चालायला लागलो आणि जेव्हा मी शाळेला जाऊ लागलो. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, आता या ठिकाणी त्यावेळेला फ्लॉग्डचा मिनिंग दिलेला आहे की बीटन अप, म्हणजे असं या ठिकाणी त्याचा अर्थ आहे चोप देणे. म्हणजे मला काय या ठिकाणी सांगितलं की आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, मला सातत्याने काय व्हायचं तर मला चोप दिला जायचा. फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल, आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, म्हणजे या ठिकाणी विदाउट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट म्हणू आपण या ठिकाणी की आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली, मी अगदी फ्रुटलेसली हा क्वेश्चन माझ्या मनामध्ये निर्माण झाला, मी समोर ठेवला. अँड टू एव्हरीवन आय न्यू, मला ज्यांची ओळख होती त्या सर्वांसमोर हा प्रश्न ठेवला की व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय करू शकाल, इफ यू वर मी, जर तुम्ही माझ्या ठिकाणी असाल तेव्हा तुम्ही काय करू शकाल. टू प्रूव्ह दॅट यू वर यू, तर तुम्हाला तुम्हीच आहात हे मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवावं लागेल. आवर क्लोज रिमेंबरन्स टर्न्ड द टाईड, टर्नचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे. टर्न द टाईडचा मिनिंग चेंज्ड द सिच्युएशन, परिस्थिती बदलणे म्हणू आपण त्याला. आवर क्लोज रिमेंबरन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, म्हणजे माझ्या घरामध्ये सुद्धा या ठिकाणी अशी परिस्थिती बदललेली होती. अँड फॉर समहाऊ
माय इंटेंडेड ब्राईड बिकम माय ब्रदर्स वाईफ. आणि समहाव कशी तरी या ठिकाणी माझं लग्न झाल्यानंतर माझी जी पत्नी होती ती पत्नी बिकेम माय ब्रदर्स वाईफ, माझ्या भावाची पत्नी झाली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्शुअर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. आणि वर्षानुवर्ष अशा ज्या मिस्टेक्स होत होत्या त्या चालूच होत्या. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. आणि जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा शेजारी पाजारी आले आणि त्यांनी ब्रदर जॉनलाच या ठिकाणी बरीड केलं, म्हणजेच पुरलं. अशी एक ट्विन्स ही जी पोयम आहे, ही ट्विन्स पोयम ही कन्फ्युज्ड पोयम या ठिकाणी, म्हणजे दोघांमध्ये जे सारखेपणा होता या सारखेपणामुळे लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण होत होतं. तर या पोयमची जी थीम आहे, द प्रॉब्लेम exaggerated that it creates a humorous effect, problem faced by one of the identical twins. आता मित्रांनो, याचे फीचर्स जे आहेत हे फीचर पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धिस पोएम इज रिटन इन अ लाइटर वे म्हणू आपण. अम्यूज the riches. The poet uses exaggeration of achieve this effect. आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी या पोयममध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार कोणते यूज केलेले आहेत हे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर आपण जी आपल्यासमोर नोटबुक घेतलेली आहे त्या नोटबुकमध्ये या ठिकाणी लाईन नंबर लिहित राहा आणि त्याचा जे फिगर ऑफ स्पीच आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहिता राहता येईल. पहिली लाईन जी आहे, इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम. पहा इथं काय दिलेलं आहे, अलिट्रेशन दिलेलं आहे. अलिट्रेशन हे अलंकार या ठिकाणी दिलेले आहे. कारण काय, तर यफचं रिपिटेशन ऑफ द लेटर, यफचं रिपिटेशन या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतरची लाईन पहा, इट पझल्ड ऑल आवर कीथ अँड कीन. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इथं पण माईक बंद करायचे, कोणाचा तरी आवाज येतोय. हॅलो, माईक बंद करायचे. ओके. तर आता या ठिकाणी नंतरची जी लाईन आहे लिहून घेतली, इट पझल्ड ऑल आवर कीथ अँड कीन. याच्यामध्ये सुद्धा अलिट्रेशन हा अलंकार दिलेला आहे. त्याच्यानंतरची ओळ आहे, इट रीच्ड अ फिअरफुल पीच. याच्यामध्ये पण अलिट्रेशन हाचा अलंकार दिलेला आहे, सॉरी पण हा अलंकार दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली ज्या ओळी दोन्ही आहेत, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन आणि येट नॉट अ सोल न्यू विच. याच्यामध्ये पण अलिट्रेशनचाच अलंकाराचा यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टांजा पहा. नेक्स्ट स्टांजामध्ये, ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. या ठिकाणी ह्युमरस हा अलंकार दिलेला आहे. त्याच्यानंतर माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम. या दोन्ही ओळी या ह्युमरसच्याच दिलेल्या आहेत. त्यानंतर स्टांजा नंबर 3, लाईन नंबर 3, पण हा अलंकार दिलेला आहे. कोणत्या ओळीत, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. त्याच्यानंतर
नेक्स्ट पेजवर लाईन नंबर 3 फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड याच्यामध्ये हायपरबोल हा अलंकार दिलेला आहे. HYPERBOLE हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती. आणखी एक अतिशयोक्तीचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड जॉन ब्रदर. आता अँड बरीड जॉन ब्रदर याच्यामध्ये सुद्धा आणखी एक अलंकार दिलेला आहे, तो म्हणजे अलिट्रेशन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे पोयम आहे या पोयमविषयी आपण या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. पुढे याच्यावरील ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण पाहू. ॲक्टिव्हिटी नंबर 1 पेज नंबर 59. rewrite putting the mistakes in the speaker's life in their proper order. म्हणजे प्रॉपर ऑर्डरनुसार या ठिकाणी ज्या इन्सिडेंट किंवा ज्या मिस्टेक्स झालेल्या आहेत त्या मिस्टेक्स आपल्याला लिहायच्या आहेत. तर नंबरिंग करून घ्या. पहिल्या 1 नंबरला असेल ई. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वर गिवन टू द 2 ट्विन्स ब्रदर. नंबर 2 त्याच्यावरतीच डी. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज. नंबर 3 ए. ही गॉट बीटन अप often at school. Number 4 the speaker desperately asked for guidance. Number 5 the speaker's bride became his brother's wife. Number 6 even in death the twins were not spared during burial. अशा पद्धतीचा याचा सिक्वेन्स या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकेल. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पिक आउट 4 सिच्युएशन्स इन द लिव्ज ऑफ द ट्विन्स विच आर टू ॲब्स्युअर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव. नंबर 1 कन्फ्युजन रिलेटिव्हचं, कन्फ्युजन ऑफ रिलेटिव्स. नंबर 2 नेमिंग सेरेमनी. नंबर 3 मॅरेज. नेक्स्ट नंबर 4 डेथ. ॲक्टिव्हिटी नंबर 3 कंप्लीट द वेब डायग्राम. पोएट uses humor to make poem interesting. एक अट्रॅक्शन. त्याच्यानंतर मेक द पोयम फनी आणि रिलीज टेन्शन. त्याच्यामध्ये बी दिलेला आहे क्वेश्चन. राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. कवितेमधील 2 ओळी अशा शोधायच्यात की जे ह्युमरस म्हणजे विनोदी. तर त्या ओळी सांगतो मी. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. सेकंड लाईन आहे. अँड व्हेन डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. अशा पद्धतीची ही बी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता बाकी राहिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज आपण सर्वांनी पूर्ण करायच्या आहेत. आता जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत वर्ग 10वी अ आणि ब, त्यांनी आता रिमूव्ह व्हायचं आहे.